घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी घटना दिली आणि त्यांच्या घटनेप्रमाणे आजपर्यंत देश संविधानाप्रमाणे राज्य देश चालत आलेला आहे। त्यांचं दिलेलं संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान म्हणून त्याची ओळख आहे। त्याच्यामुळे तुमचा माझा भारत देश एकसंघ राहिलेला आहे, भारतामध्ये जातीय सलोखा राहिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे इतके आजही प्रत्येकाला प्रेरणादायी ठरतात आणि त्याच्यावर नवीन पिढीला ह्या पुतळ्याच्या रूपाने बाळासाहेबांनी त्या काळामध्ये केलेलं काम, बाळासाहेबांनी त्या काळामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना दिलेला न्याय, ह्या सगळ्या गोष्टीचं स्मरण सातत्याने होत राहील। अशा प्रकारचा पुतळा हा देशातला दुसरा पुतळा आहे। असा एक पुतळा माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये तिकडं दिल्लीमध्ये आहे आणि दुसरा पुतळा आपला अहिल्यानगरमध्ये उभा राहतोय। त्याचं मला मनापासूनचं समाधान आहे। ह्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला इथले स्थानिक आमदार संग्राम जगतापांनी मला आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलेलं आहे आणि आता मी त्या अनावरणाच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे। एक उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण सगळ्या समाजामध्ये ह्या निमित्तानं पाहायला मिळतं आहे। शेवटी जे जे महापुरुष आपल्या देशात आपल्या राज्यात होऊन गेले त्या महापुरुषांचा आदर्श सातत्याने डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येकाने पुढची वाटचाल केली पाहिजे, अशा पद्धतीनं आमची भूमिका आहे आणि त्याचंच आम्ही सगळीकडे जाऊन समर्थन करत असतो। ते मला 2 दिवसापूर्वी बातमी कळलेली आहे। शनिवार रविवार सुट्टी होती। मी आज रात्री किती उशीर झाला तरी मुंबईला जाणार आहे। उद्या गेल्यानंतर ह्याबद्दलची काय वस्तुस्थिती आहे, कारण मागच्या निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये ही योजना गरीब लाडक्या बहिणींच्या करता, ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींच्या करता आणलेली ही योजना होती आहे। पुढेही ती चालू ठेवायची, परंतु त्याच्यामध्ये काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल। त्याच्यामध्ये काही नोकरदार भगिनी पण होत्या अशी आमची माहिती आहे। तेही तपासायला सांगितलेलं आहे। गेले 2-3 दिवस ह्यामध्ये पुरुषांचा पण समावेश झालेला आहे असंही बोललं जातं। तसं झालेलं असेल तर पुरुषांनी अशा प्रकारचा गैरफायदा घेऊन ह्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तो वसूल करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काय पावलं कायद्याच्या प्रमाणे उचलता येतील ते उचलू। आम्ही आमच्या पक्षात किती गट असावे ते आमचं आम्ही बघू। इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं कारण नाही। ठीक आहे, हे का तुम्हाला ना पत्रकारांशी मी ह्याच्याकरता बोलत नाही। कोणतरी काहीतरी बोलतो त्याला मला काय घेणं देणं आहे? मी राज्याचा उपमुख्यमंत्री, माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा। आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत कुणी उपटसंभू काही पण प्रश्न विचारतील त्याचे काही उत्तर द्यायला मी बांधील आहे इथं। मी कुणाचं एकाचं तरी नाव घेतलं? किती खोटं बोललो? हे एक मिनिट, हे असे धंदे बंद करा। आपल्याला एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही बघतो। आमची आदराची भावना तुमच्याकडे बघायची आहे, परंतु जे आमच्या तोंडातच नव्हतं ते तोंडात घालण्याचा का प्रयत्न करतायत तुम्ही? भाषण पूर्णपणे तिथं टेप झालेलं आहे, सगळं भाषण वाचा। एकाही मंत्र्याचा उल्लेख मी तिथं केलेला नाही। मी जरूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा, रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांचा, केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित भाईंचा, हे वेगवेगळे जे काही योजना आहेत त्याच्या संदर्भातला उल्लेख केला। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, एकनाथराव शिंदे साहेबांचा उल्लेख केला। जे केला आहे तो केला आहे, त्याच्यामुळे मी इतरांचा कुणाचा उल्लेखच केला नाही। तो मुद्दामच दिलेला नाही आहे। काय आपल्याला अडचण? आपल्याला काय अडचण? त्या संदर्भामध्ये तो कधी द्यायचा आहे ते राज्यामधले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील। तोपर्यंत प्लॅन, इस्टिमेट आणि बाकीच्या गोष्टी करण्याच्या सूचना ह्या जिल्हाधिकाऱ्यांना DPOला दिलेल्या आहेत। निधी
हा ACS प्लॅनिंगच्याकडे जमा झालेला आहे, परंतु मागच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दिलेला निधी ह्याच्यात काही गैरप्रकार झालेत असं पुढं आलेलं आहे. ते तपासायचं काम चाललेलं आहे. त्याच्यात जर गैरप्रकार होत असतील तर हा जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्याच विकासाच्या करता योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे अशा प्रकारची महायुतीचं सरकार म्हणून आमचं सर्वांचं मत आहे. आणि त्यामुळं कुठलीही काही अडचण नाही. निधी आज नियोजनकडे जमा आहे, तो कशा पद्धतीनं द्यायचा याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. हे किती खोटं बोलाल रे, म्हणजे मी उगीच आपलं गप्प बसलो, काही पण आपली उचलली जीभ लावली टाळायला. बघू मला दाखवा पुणे आणि बीडला मिळालेला, एक्सक्यूज मी, पुणे आणि बीडला मिळालेला पुरावा द्या. काही बोलायचं तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस मी निर्णय घेईल त्यावेळेस मी जाहीर करेन. आपल्याशी काही ते आमचे निर्णय काय व्हावेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू. कारण मंत्रिमंडळात कोण असावं कोण नसावं, कुठलं खातं कुणाकडं असावं कुणाकडं नसावं, हा सर्वस्वी अधिकार ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला आम्ही चाललेलो आहे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटनेच्या माध्यमातून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे. धनंजय मुंडेंचं नाव पुढे येते कुठे? धनंजय मुंडेंचं नाव मंत्रिपदासाठी येते सोशल मीडिया. तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही काही पण. मी आता गाडीतच बसायला जातोय. मला पत्रकारांनी विचारलं, मी त्यांना म्हणालो की त्यांच्यावर कृषीच्या संदर्भातले जे आरोप केलेले होते त्याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. इतर पण काही गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयीन चौकशी ही राज्य सरकारने नेमलेली आहे, त्याचा अजून अहवाल आलेला नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचे निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि आम्ही महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस घेतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.